वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट हे पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की काही इसम आदर्शनगर, गोपालनगर, गजानन महाराज मंदिराजवळ अमरावती येथे प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून मोपेड गाडीवर बसले आहे. अशा माहितीवरून डीबी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे, बक्कल नंबर 1520 यांना त्यांच्या टीमसह घटनास्थळी पंचासह रवाना केले. तेथे दोन इसम मोपेड गाडीवर संशयितरित्या बसलेले असताना दिसले. वरून नमूद इसमांना गाडीसह पोलीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे जप्ती पंचनाम्यातील पंचासमक्ष नाव, गाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव संतोष गाते, वय 23 वर्ष, राहणार शीतला माता मंदिराजवळ, केडियानगर, अमरावती व एक विधी संघर्षित बालक असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता नमूद आरोपी क्रमांक 1 यांच्याकडून एक चायना चाकू व सुझुकी कंपनीची एक्सेस गाडी तसेच विधी संघर्षित बालकाकडून एक चायना चाकू असा एकूण 82,700 रुपयाचा माल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. नमूद इसम हे प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून गाडीवर बसून मिळून आले. नमूद आरोपी व विधी संघर्षित बालकाविरुद्ध अपराध क्रमांक 301/2025 कलम 4/25 आर्म ऍक्ट सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही दरम्यान चाकू स्टीलचा ज्याची एकूण लांबी 14 इंच, पात्याची लांबी 9 इंच व रुंदी 2 इंच तसेच मूठची लांबी 5 इंच, अंदाजे किंमत 1500 रुपये. एक चायना चाकू स्टीलचा ज्याची एकूण लांबी 13 इंच, पात्याची लांबी 8.3 इंच व रुंदी 1.5 इंच तसेच मूठची लांबी 4.7 इंच, अंदाजे किंमत 1200 रुपये. एक सुझुकी कंपनीची एक्सेस गाडी क्रमांक MH27 DX 4612 अंदाजे किंमत 80,000 रुपये असा एकूण 82,700 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.